हॅलो फ्रेंड्स, मी भारती. वेलकम बॅक. आजच्या रेसिपीसाठी मी 1 कप शेंगदाणे घेतले आहेत, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे. कोथिंबीर कढीपत्ता तुम्ही उपासाला खात नसाल तर स्किप करा, खात असाल तर वापरा. शेंगदाणे भाजून घेतलेले तर त्यांचे साल तसेच ठेवायचे, साल न काढता वापरायचे आहेत. या सगळ्याला मिक्सरमध्ये आपल्याला थोडं पाणी घालून वाटून त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची. 2 मिनटं साईडला ठेवून देऊ. एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे मी तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यावर थोडंसं त्याच्यात 1 छोटा चमचा जिरं घातलं आहे. जिरं आणि कढीपत्ता घातला आहे. जिरं कढीपत्ता घालणं ऑप्शनल आहे. तुम्ही उपासाला खात नसाल तर स्किप करा, खात असाल तर वापरा. प्रत्येकाची फराळाची वेगवेगळी पद्धत असते. प्रत्येक भागात काही काही गोष्टी खाल्ल्या जातात, काही भागात काही गोष्टी नाही खाल्ल्या जात. तुम्ही खात नसाल तर स्किप करा. आणि त्याच्यामध्ये आता आपण जी शेंगदाण्याची वाटण करून घेतलं ती पेस्ट ती घालून त्याला छान 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं त्याच्यामध्ये पाणी घालून याला आमटी करायची आहे. हे थोडं करून पाणी घालून याला छान मिक्स करून घ्या. मिक्स करताना याच्यात गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या. आणि थोडं आणखी पाणी घालून आपल्याला याला उकळत ठेवायचं आहे. पाणी हे मी गरम पाणी वापरलं आहे. आणि जसं ही आमटी उकळेल ती थोडी घट्ट होईल, म्हणून सुरुवातीला थोडं पाणी जास्ती घाला आणि त्याला आपल्याला उकळत ठेवून द्यायचं आहे. शेंगदाण्याची ही आमटी खूप लवकर ओतू जाऊ शकते, म्हणून तिला कंटिन्यू आपल्याला मध्ये हलवत राहायचं आहे, त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे, नाही तर आमटी ओतू जाते. आणि आमटीला उकळी आल्यावरती त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. व उकडलेला 1 मोठा बटाटा होता तो मी उकडून त्याचे साल काढून त्याला कट करून याच्यामध्ये घालून घेतलं आहे. आणि आता आमटीला उकळी आली आहे. ही आमटी उपासाला चालते, तर तुम्ही उपासाला भगर असेल, साबुदाणा वड्या असतील किंवा इतर कुठल्याही उपासाच्या पदार्थाबरोबर तुम्ही ही आमटी खाऊ शकतात. उपास नसेल, घरात भाजीला काही नसेल तरीही तुम्ही ही आमटी करा आणि भाकरीसोबत खूप छान लागते. गरम गरम भाताबरोबरही खाऊ शकतात. आता 4 ते 5 मिनटं याला उकळून घ्यायचं आहे. तर अशी आपली ही शेंगदाण्याची आमटी तयार झाली आहे. गार्निशिंग करता मी इथे कोथिंबीर वापरली आहे. परत तोच विषय आहे, तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर स्किप करा. आणि आता याला एका बाउलमध्ये आपण काढून उपासाच्या कुठल्याही पदार्थाबरोबर सर्व करायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक व कमेंट करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.